आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। अमरावती महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। राणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार। खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। सकाळी 11 नंतर सुप्रीम कोर्ट निकाल देण्याची शक्यता। नवनीत राणा यांनी 2019 साली बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज जागा वाटपावरून वर्षावर बैठक। नाशिकची जागा राष्ट्रवादीला तर ठाण्याची जागा शिंदेंना देण्यास तीनही पक्षांची सहमती झाल्याची माहिती। महायुतीमध्ये लोकसभेच्या 5 जागांचा तिढा कायम। उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धाराशिवच्या जागेबाबत अद्यापही तोडगा नाही। हिंगोलीमध्ये आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सभेचं आयोजन। महायुतीचे उमेदवार बाबूराव कोळीकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार। त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची सभा। एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार। दिल्लीमध्ये दौऱ्यानंतर सुरू असलेल्या चर्चांवर खडसेंचं स्पष्टीकरण। यवतमाळ आणि वाशिममध्ये भावना गवळी यांचे कार्यकर्ते आक्रमक। भावना गवळी यांना उमेदवारी नाकारल्यानं कार्यकर्त्यांची गवळी यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी। शरद पवारांच्या सावत्र भावाचा अजितदादांना पाठिंबा। अजित पवार, सुनेत्रा पवार हेच आमचं कुटुंब। घरावर बोर्ड लावत पांडुरंग पवारांनी अजितदादांना पाठिंबा दर्शवला। संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी। पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी निरुपम यांचं निलंबन। निरुपम पत्रकार परिषद घेत आज भूमिका जाहीर करणार।